Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. ओके बघा आतापर्यंत जो पार्ट कंप्लीट झाला तो होता पण थोडासा काय म्हणजे जास्ती काय असं हे नव्हतं इम्पॉर्टंट त्यातला ग्रोथचा जो अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक ग्रोथ सुटलं तर बाकी जास्ती काय असं नव्हतं. परंतु इथून पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द PGRS ओके प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. तो थोडासा कम्पॅरेटिव्हली जास्त इम्पॉर्टंट आहे आणि इथूनच मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स पडण्याचे चान्सेस येतात. सो थोडंसं अलर्ट राहा अँड थोडंसं थिअरटिकल आहे. सो आय होप की मी बोर करणार नाही जास्ती तुम्हाला. विल ट्राय टू म्हणजे आपण थोडंसं काय म्हणतात व्यवस्थित म्हणजे एकदम वेगवेगळं करून स्टडी करायचा ट्राय करूया. ओके लेट्स स्टार्ट. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ओके पहिले कॅरेक्टरिस्टिक्स. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स हा जो पहिला चार्ट आहे ना पहिला हा जो पॅराग्राफ आहे ना जस्ट एकदा रीड करून घ्या, समजलं तरी ठीक आहे. काय एवढे जास्ती नाही, सिम्पल. PGRS स्मॉल मॉलिक्युल्स डायव्हर्स केमिकल कंपोजिशन दे कुड बी इंडोल. हे जे आहेत ना पुढे सगळे हे सगळं पुढे येणार आहे. सो यातलं सध्या वाचण्यासारखं आपल्याला काहीच नाही. मी जसं सांगतो आहे ना सेम त्या पद्धतीनं करा. ओके PGRS जे आहे ना PGRS कॅन बी दोन ह्याच्यामध्ये बेस्ड ऑन द फंक्शन. ओके दोन इन्वॉल्ड इन ग्रोथ प्रमोटिंग ॲक्टिव्हिटीज. ओके ग्रोथला प्रमोट करणार म्हणजे ग्रोथला प्रमोट करणारे काही PGRS आणि उरलेले ग्रोथ इनहिबिटिंग. ओके ग्रोथ प्रमोटिंग कोणकोणते आहेत? ग्रोथ प्रमोटिंग जे आहेत ना दॅट इज द म्हणजे ग्रोथ प्रमोटिंग म्हणजे काय सेल डिव्हिजन सेल एनलार्जमेंट या सगळ्याला प्रमोट करतात. दॅट इज द ऑक्झिन जिब्रेलिन अँड सायटोकायनिन. काय ऑक्झिन जिब्रेलिन आणि सायटोकायनिन. ओके आणि हेच जर इथं म्हटलं ना दॅट इज ॲब्सिसिक ॲसिड इज द एक परफेक्टली ग्रोथ हेच करणार. ओके आणि त्यानंतर राहिलं काय दॅट इज द अनदर वन इज देअर काय म्हणतात इथायलिन. ओके इथायलिन म्हणजे थोडंसं प्रमोट पण करतं आहे पण तो मोस्टली जे आहे ना दॅट इज काय म्हणतात ग्रोथ इनहिबिट करतं. ओके सो ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. PGRS जे ग्रोथला प्रमोट करतं दॅट इज ऑक्झिन जिब्रेलिन आणि सायटोकायनिन आणि ग्रोथला इनहिबिट करतं दॅट इज ॲब्सिसिक ॲसिड आणि इथायलिन. हे म्हणजे काय म्हणतात मोस्टली इनहिबिट करतं पण काही प्रमाणात प्रमोटसुद्धा करतं. दॅट इज PGR प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्लांट रिस्पॉन्स ऑन द स्ट्रेस बायोटिक अँड दे आर इन्वॉल्ड इन व्हॅरियस ग्रोथ अँड डॉर्मन्सी ॲब्सिस. PGR belong the gases PGR and ethylene could fit either of the group but it is largely inhibitor growth activities. Okay that's all done. नंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द डिस्कवरी. ह्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची डिस्कवरी कशी झाली. ओके डिस्कवरी कशी झाली. पहिला काय ऑक्झिन ऑक्झिन काय म्हणते इंटरेस्टिंगली द डिस्कवरी ऑफ सगळे जेवढे पण काय म्हणतात PGRS आणि सगळ्यांची डिस्कवरी ॲक्सिडेंटल आहे. ओके अचानक सापडली. ऑब्झर्वेशन चार्ल्स डार्विन. यस दॅट इज द चार्ल्स C. डार्विन अँड हिज सन फ्रान्सिस डार्विन. ओके आता पूर्ण लाईन लिहित नव्हतं. फ्रान्सिस डार्विन म्हणजे कोलिओप्टाईल म्हणजे ही जी कॅन्ट्री ग्रासेस असतात ना ग्रासेसचं कोलिओप्टाईल जे आहे ना कोलिओप्टाईल कायम सनकडं जायचं. ओके कायम सनकडं जायचं. ओके कॅन्ट्री ग्रासेस रिस्पॉन्डेड इन लॅटरल इल्युमिनेशन बाय ग्रोविंग टुवर्ड्स द लाईट म्हणजे एकदम लाईटकडं जायचं. ओके दॅट द फोटोट्रॉपिझम म्हणजे कोलिओप्टाईल CO2 कशाकडं लाईट कोलिओप्टाईल टू लाईट. ओके नंतर आफ्टर सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट इट वॉज कन्क्लूड दॅट टिप ऑफ कोलिओप्टाईल वॉज द साईट ऑफ ट्रान्समिट कॉज्ड. म्हणजे कोलिओप्टाईल आता हे जर टिप जर रिमूव्ह केलं ना ते आहे असं नॉर्मल राहिलं. ओके म्हणजे टिपमध्ये काहीतरी होतं. ओके म्हणजे त्या टिपमध्ये असं काहीतरी होतं की जे काय म्हणतात बेंडिंग एंटर म्हणजे पूर्ण कोलिओप्टाईलला बेंड ऑक्झिन मग त्यानंतर FW त्यानंतर मग तिथून काय भेटलं इट इज द कोलिओप्टाईल काय म्हणतात ऑक्झिन भेटलं.
ऑक्झिन वॉज आयसोलेटेड बाय FW वेंट. ओके, ऑक्झिन त्यांनी सांगितलं की असं काय तर आहे. मग ऑक्झिन कोणी आयसोलेट केलं? FW वेंट. ओके, FW वेंट फ्रॉम द टिप ऑफ कोलिओप्टाइल ओट सीडलिंग्स. ओके, डन. दॅट द ऑक्झिन. ऑक्झिनमध्ये कोणकोणते होते? चार्ल्स डार्विन आणि त्याचं सन फ्रान्सिस डार्विन यांनी सांगितलं की कोलिओप्टाईल कॅन्ट्रिग्रासिसची जी कोलिओप्टाईल आहे ना, त्याच्या टिपला काहीतरी आहे की जे काय म्हणतात त्याला लाईटकडं बेंड होतं आहे. ओके, मग त्यानंतर तिथून कोणी काढलं? दॅट इज द ऑक्झिन, दॅट इज द FW वेंटनं काढलं. डन. द बेकेन. आता ह्यानंतर आलं जिब्रेलिक ॲसिडचं. ओके, हे कशाचं? जिब्रेलिक ॲसिड. जिब्रेलिक. The Becken fully seedling disease of rice seedlings was caused by fungal pathogen Gibberella fujicoria. याच्यामध्ये काय? दॅट इज द Becken is the fungal. Becken is the disease of rice seedling was caused by fungal pathogen, that is Gibberella fujicoria. Okay, fujicoria. E. Kurosawa reported the appearance of symptoms of the disease rice seedlings when they were treated with sterile filtrate of fungus. The active substances were gibberellic acid. That's all. Gibberellic acid. बस एवढं लक्ष. ह्यामध्ये कोणता डिसीज कोणता होता? बॅकएंड डिसीज होता. आणि ह्यामध्ये फंगल पॅथोजन कोणता होता? दॅट इज जिब्रेल्ला फुजिकोरिया. आणि ह्यानं कुणीही केलं? दॅट इज ई कुरोसावा. ओके, ई कुरोसावाने केलं राईस सीडलिंगवरती. दॅट इज द जिब्रेलिक ॲसिड. राईस, एवढं लक्षात ठेव. ओके, बस एवढं लक्षात ठेव. जिब्रेलिक ॲसिड. ओके, जिब्रेलिक ॲसिडमध्ये काय काय होतं? दॅट इज बेकन डिसीज, राईसवरती जिब्रेल्ला फुजिकोरिया, जिब्रेलिक ॲसिड आणि ई कुरोसावा. दॅट्स ऑल, नथिंग. डन. ओके, डन. त्यानंतर आलं सायटोकायनिन. ओके, सायटोकायनिन जे आहे ना, सायटोकायनिन ठीक आहे. सायटोकायनिन पहिल्यांदा कायनेटिन म्हणून डिस्कस. सायटोकायनिन. F. Skoog and his co-workers. F. Skoog and his co-workers. Okay, observed that from the internodal segments of tobacco stems, the callus proliferated only if the addition to oxygen nutrient medium was supplemented with the following. म्हणजे न्यूट्रिएंट मीडियम जो आहे ना, सप्लिमेंट करायचं. ईस्ट एक्स्ट्रॅक्ट और कोकोनट मिल्क और DNA. Miller later identified and crystallized the cytokinin promoting active substance they called kinetin. ओके, तेव्हा काय म्हणून हे केलं? दॅट इज कायनेटिन. आणि याच्यात आणखी एक होतं, दॅट इज द मिलर. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. डन. सायटोकायनिन F. Skoog अँड हिज कोवर्कर्स, कायनेटिन आणि मिलर. डन, दॅट्स ऑल. त्यानंतर हे झाले, हे 3 झाले आपले काय म्हणतात काय म्हणतात ग्रोथला प्रमोट करणारे. त्यानंतर आला आपला ॲब्सिसिक ॲसिड. ओके, ॲब्सिसिक ॲसिडमध्ये काय होतं आहे? ड्युरिंग mid-90s हे 3 हे झाले. इनहिबिटर बी, ॲब्सिशन सेकंड अँड डॉर्मिन. ओके, इनहिबिटर बी, त्यानंतर ॲब्सिशन सेकंड आणि त्यानंतर थर्ड वन इज द डॉर्मिन. ओके, डॉर्मिन. लॅटर ऑल 3 ही तिन्ही मिळून दॅट इज द ॲब्सिसिक ॲसिड. केमिकली प्रूव्ड दॅट इज ॲब्सिसिक ॲसिड. IB. ओके, ए बी यायचं नाही, दॅट इज दी ए काय म्हणतात ॲब्सिशन सेकंड IB आणि डॉर्मिन. दॅट्स ऑल. आणि नंतर याचेच कझिन्स. ओके, आपलं लास्ट वन इज द काय म्हणतात गॅसेस स्पीशीज, दॅट इज इथायलिन. कोणी हे केलं? दॅट इज HH कझिन्स. COUSI. HH कझिन्स कन्फर्म दॅट रिलीज ऑफ वॉलेटाईल सबस्टन्स फ्रॉम द रायपंड ऑरेंजेस. काय होतं? रायपंड ऑरेंजेस. ओके, hastened the stored unripened one. Later this
रायपंड ऑरेंजेस हॅस्टनड कशाला हॅस्टनड अनरायपंड बनानास हे विचारू शकतात. ओके, अनरायपंड बनानास. ओके, दॅट्स ऑल. आता ह्याचं प्रत्येक जे आपलं PGR आहे ना हे सगळं आपण प्रत्येक डिटेलमध्ये बघणार आहोत. बस हे काय म्हणतात आत्तापर्यंतचं लक्षात ठेवा. काय काय होतं आत्तापर्यंत बघितलं आपण, दॅट इज द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहेत ना दॅट इज 2 टाईपचे आहेत. एक तर ग्रोथला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स 2 टाईपचे आहेत. दॅट इज एक तरी ग्रोथला प्रमोट करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रोथला इनिबिट करतात. दॅट इज ऑक्झिन जिब्रेलिन आणि लास्ट वन इज द सायटोकाईन. आणि त्यानंतर ग्रोथला इनिबिट करतात दॅट इज ॲब्सिसिक ॲसिड आणि लास्ट वन इज द इथायलिन. आता हे कसे डिस्कवर झाले. ऑक्झिन म्हणजे काय होतं, एक सपोज एक गवत, ऑक्झिन म्हणजे गवत होतं. गवत काय करायचं, असं उन्हाकडं जिकडं लाईट दिसेल ना तर लाईटकडे झुकायचं. काय लाईटकडे झुकायचं, मग लाईटकडे झुकत होतं ना त्यामुळं चार्ल्स डार्विन आणि त्याचं फ्रान्सिस डार्विन दोघांनी बघितलं की कोलिओप्टाईल म्हणजे पूर्ण गवताची जी काडी आहे ना ती त्याचं टीप आहे ते इकडं फिरत होतं. म्हणजे टीप फिरलं ना मग पूर्ण गवत पण फिरायचं. ओके, त्याच्यात ते लाईटकडे फिरत होतं. त्यानंतर ऑक्झिजन जे आहे ना कोणी केलं मग कलेक्ट करत, दॅट इज FW वेंटनं कलेक्ट केलं. त्यानंतर जिबलिक ॲसिड जे आहे ना एका राईस सिडलिंगला बेकेन नावाचा एक फुलिश डिसीज झालेला आणि ती कोणत्या ह्याच्यामधलं दॅट इज जिब्रेला फुजिकोरामध्ये. ओके, फुजिकोरा. त्यानंतर कुरोसावानं सांगितलं की दॅट इज द जिब्रेलिक ॲसिड आहे लक्षात ठेवा. त्यातला मेन ॲक्टिव्ह सबस्टन्स जिब्रेलिक ॲसिड. नंतर सायटोकाईन एप्सकोकाइनेज कोवर्कर्स, त्यामध्ये कायनेटिन आणि मिलर, दॅट्स ऑल. आणि त्यानंतर लास्ट वन इथायलिनमध्ये HH कझिन्स आणि ह्यातलं रायपंड ऑरेंजेस जे आहे ना रायपंड ऑरेंज हॅस्टन्सनं आणि रायपंड बनानास, दॅट्स ऑल. हे फक्त 1-2-4 वेळाच म्हणायचं. पहिल्या स्टार्टिंगला होतं ऑक्झिन म्हटल्यावरती कोलिओप्टाईल वगैरे हां, चार्ल्स डार्विन, फ्रान्सिस डार्विन वगैरे हां, आणि FW वेंटन वगैरे ठीक आहे. तर जिब्रेलिक ॲसिडमध्ये काय होतं, दॅट इज द काय होतं आपला बेकेन डिसीज कुरोसावा, परत हां जिब्रेला फुजिकोरिया, हां दॅट्स ऑल. त्यानंतर आलं कोणतं ॲब्सिसिक सायटोकायनिन म्हणजे काय, सायटोकायनिनचं आहे ते हे होतं काय एप्सकोकाइनेज कोवर्कर्स, पर कायनेटिन मिलर, तर ॲब्सिसिक 3 दॅट इज द IB सेकंड आणि डॉर्मिन. ओके, अँड देन इथायलिन, दॅट्स ऑल. ओके, 1-2-3 वेळा असं म्हटलं ना लक्षात होऊन जातं. ओके, डन 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 डन. घेऊ रिवाईज करूया. PGRS हे आता सगळ्यांना समजलं. ऑक्झिन कशानं, चार्ल्स डार्विन आणि फ्रान्सिस डार्विन. कोलिओप्टाईल दॅट इज लाईटकडे झुकत होतं, दॅट इज ऑक्झिन कोणी केलं, दॅट इज FW वेंटनं. आणि जिब्रेलिक ॲसिड दॅट इज कुरोसावानं काय केलं, बेकेन डिसीज, जिब्रेला फुजिकोरिया, जिब्रेलिक ॲसिड आणि राईस सिडलिंगवरती केलं. तर सायटोकाईन एप्सको अँड कोवर्कर्स, कायनेटिन आणि मिलर. नंतर ॲब्सिसिक हे तर तीन केमिकल्स हे सापडले, दॅट इज IB ॲब्सिसिक सेकंड अँड डॉर्मिन. आणि तिन्ही केमिकली सिमिलर टू ॲब्सिसिक ॲसिड. आणि त्यानंतर इथायलिन म्हणजे HH कझिन्स, दॅट्स ऑल. डन. मग करूया इथायलिन म्हणजे HH कझिन्सनं रायपंड ऑरेंजेसनं काय केलं, हॅस्टन्सनं म्हणजे अनरायपंड बनानास, दॅट्स ऑल. नंतर हे तिन्ही कशाला ॲब्सिसिक ॲसिड, हे तिन्ही म्हणून सिमिलर टू ॲब्सिसिक ॲसिड. ओके, आणि त्यानंतर काय होतं सायटोकाईन म्हणजे एप्सकोकाइनेज कोवर्कर्स, कायनेटिन आणि मिलर, दॅट्स ऑल. त्यानंतर जिब्रेलिक ॲसिड बेकेन, जिब्रेला फुजिकोरिया, जिब्रेलिक ॲसिड ई कुरोसावा, राईस सिडलिंग्स, दॅट्स ऑल. त्यानंतर ऑक्झिनमध्ये चार्ल्स डार्विन आणि सन, कोलिओप्टाईल, दॅट्स ऑल. डन. लास्ट टाइम वी आर रिवायझिंग. ऑक्झिनमध्ये काय, चार्ल्स डार्विन अँड सन, फ्रान्सिस डार्विन, कोलिओप्टाईल टुवर्ड्स द लाईट. त्यानंतर FW वेंटनं ऑक्झिन डिस्कवर केलं. त्यानंतर जिब्रेलिक ॲसिडमध्ये राईस सिडलिंगवरती बेकेन नावाचा डिसीज झालेला, जिब्रेला फुजिकोरिया, जिब्रेलिक ॲसिड आणि कुरोसावानं ट्रीट केलं. म्हणजे त्यातला ॲक्टिव्ह सबस्टन्स काय ना जिब्रेलिक ॲसिड, दॅट्स ऑल. डन. त्यानंतर सायटोकाईन एप्सकोकाइनेज कोवर्कर्स, कायनेटिन म्हणून डिस्कवर झालेलं आणि दॅट इज द मिलरनं डिस्कवर केलं. नंतर ॲब्सिसिक ॲसिड IB दॅट इज द, परत त्यानंतर ॲब्सिशन सेकंड आणि डॉर्मिन, ही 3
काय म्हणतात केमिकल सापडले आणि त्यांनी सिमिलर टू दॅट इज ॲप्सिसिक ॲसिडमध्ये. आणि इथायलिन याचे कझिन्स रायपंड ऑरेंजेस हॅस्टन्स द अँड रायपंड बनानास. डन. होप की तुम्हाला पाठ झालं असेल. ओके, नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्रत्येक इच अँड एव्हरी काय म्हणतात PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे ना ते डिटेलमध्ये बघणार. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.